या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. दलालांना अटक केलं पाहिजे. 5 लाख कामगार नोंद झालेले आहेत. सर्व कामगारांना घेऊन बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेतील घोटाळ्याविरोधात आज पुन्हा एकदा शहरातील पूनम गेट येथे जोरदार आंदोलन झालंय. बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती सोलापूर यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. खरे बांधकाम कामगारांना न्याय मिळावा आणि बोगस कामगार कार्ड घेतलेल्यांवर कठोर कार्यवाही व्हावी अशा मागण्या घेऊन कार्यकर्त्यांची काळे झेंडे परिधान करून हलगीच्या कडकडाटात घोषणाबाजी केली आहे. या आंदोलनात अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, सेक्रेटरी सोहेल शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की या योजनेतून खऱ्या गरजू कामगारांना, मुलांना शिष्यवृत्ती मिळायला हवी, पण एजंट आणि काही अधिकाऱ्यांच्या संगमताने बोगस कागदपत्रे सादर करून कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेतून बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारे तब्बल 3,62,63 ते 63 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. परराज्यातील महाविद्यालयांची बनावट कागदपत्रे वापरून ही रक्कम लाटण्यात आली आहे. या प्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही कारवाई झाली. काही अहवालानुसार घोटाळ्यातील व्याप्ती 100 कोटीपर्यंत जाऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय बांधकाम कामगार नोंदणीत मोठा घोटाळा समोर आला आहे. 2021-22 मध्ये फक्त 20,870 कामगार नोंदणीकृत होते, पण एजंट आणि ठराविक ठेकेदारांच्या बनावट अनुभव प्रमाणपत्रामुळे अवघ्या 4 वर्षात ही संख्या 1,57,000वर पोहोचली. यामुळे खऱ्या कामगारांना योजनांचा लाभ मिळणे कठीण झाला आहे. आंदोलकांनी मागण्या केल्या आहेत. संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी व्हावी, बोगस कामगार कार्ड घेतलेल्यांची कठोर चौकशी आणि कार्ड रद्द करावे, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, खऱ्या बांधकाम कामगारांना पाल्यांना तातडीने न्याय मिळावा अशी मागण्या केल्या आहेत. बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीने स्पष्ट केलं आहे की कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. हा घोटाळा गरीब कामगारांच्या हक्कावरचं आक्रमण असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने जो बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्तीमध्ये महाघोटाळा झालेला आहे, तो घोटाळ्याचा चौकशी सखोल झाली पाहिजे, सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने कार्यक्रम करत आहोत. प्रामुख्यानं या घोटाळ्यामध्ये शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे, परंतु तपासामध्ये 3 कोटी रुपये झाल्याचा या ठिकाणी सरकारी आकडा आहे. हा घोटाळा दाबण्याचा, हा घोटाळा संपविण्याचा, गरिबांना लुटण्याचा या ठिकाणी काम चालू आहे. परंतु आमचा थेट आरोप आहे, हा घोटाळा एका अधिकाऱ्याचा नसून, एका सचिवाचा नसून, महायुती सरकारचा, राज्यातील जे महायुती सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं, त्यांचा सरकारचा हा महाघोटाळा या ठिकाणी आहे. भांडीमध्ये घोटाळा, नोंदणीमध्ये घोटाळा, शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा, मृत्यू दाखल्यामध्ये घोटाळा, मृत्यू अनुदानामध्ये घोटाळा, आरोग्याच्या अनुदानामध्ये घोटाळा, एकूण घोटाळा पूर्ण करून या महायुती सरकारनं या महाराष्ट्र कामगारांच्या महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री असलेले श्री पुणकर साहेब, त्यांनी देखील आम्ही अनेक वेळा त्यांनी निवेदन दिलं. गेल्या 10व्या महिन्यात ऑक्टोबर मध्ये प्रधान सचिवांना निवेदन दिलं. सोलापूरमध्ये शिष्यवृत्तीचा घोटाळा चालू आहे, परंतु तात्पुरत्या प्रमाणे वर या ठिकाणी घोटाळा चौकशी होतोय. तो चौकशी सीबीआय चौकशी झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या काही समस्या आहेत. नूतनीकरण 3 वर्षांनी झालं पाहिजे. भांडी वाटप करताना पैसे न घेतले पाहिजे. भांडी वाटप केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे. नोंदणी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे. दलालांचा जे नोंदणी आहे त्यांचा सुद्धा त्या बंदोबस्त केला पाहिजे. दलालांना अटक केलं पाहिजे. अशा अनेक माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. जरी या ठिकाणी आपल्याला एक औपचारिकरित्या ठिकाणी आंदोलन केलं तरी देखील सोलापुरातील 5 लाख कामगार नोंद झालेले आहेत. सर्व कामगारांना घेऊन आम्ही मुंबईला मोर्चा काढू, पण या ठिकाणी शिष्यवृत्ती घोटाळ्याचा सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.